शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या। या प्रकरणामध्ये विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला, तर विरोधकांचं आंदोलन म्हणजे जनभावना असल्याचं सांगून सत्ताधाऱ्यांचे आरोप मात्र फेटाळून लावलेत। सविस्तर पाहूया। जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पुतळ्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला। पुतळा नेव्हीनं उभारलाय, ज्यांना कंत्राट दिलं होतं त्यांना परिस्थितीचा अंदाज नसावा असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। शिवाय भग्न पुतळ्याचे फोटो विरोधकांनी सोशल मीडियावर टाकल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला। जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही, ते करणं अतिशय चुकीचं आहे। महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता, नेव्हीने चांगल्या हेतूनं हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला होता। मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याचं योग्य आकलन करता आलं नाही। फडणवीसांनी केलेल्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी आता उत्तर दिलंय। ज्यांना मतदानाची घाई आहे त्यांच्याकडून हे पाप घडलंय, ते पाप आता उघड झाल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। शेवटी असं आहे की ज्या पद्धतीने हे गुन्हे दडपून टाकतायत, त्यांना मतांची जी घाई झालेली आहे, मतं मिळवण्यासाठी घाई केली, हे पाप जे आहे पाप उघड झालंच पाहिजे आणि ते उघड झाले। पुतळ्याचं राजकारण केलं जात असल्याच्या फडणवीसांच्या आरोपांचा शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय। लोकांच्या भावना विरोधकांनी व्यक्त केल्यात, त्यात कसलं राजकारण असा प्रतिसवाल शरद पवारांनी उपस्थित केला। या राजनीती काय कुठं भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही। त्यामुळे शेवटी लोकांच्या जी तीव्र भावना आहे ती आज या कार्यक्रमाच्या वतीने पुरी करावी। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुतळा दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेचा निवडणुकीच्या प्रचारात मुद्दा होणारच आहे। सत्ताधाऱ्यांची आता या पुतळा दुर्घटनेवरून मोठी अग्निपरीक्षा होणार हे मात्र नक्की। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।